हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी, वेलकम टू माय न्यू व्लॉग. रेडी फॉर न्यू डे, न्यू चॅलेंजेस अँड न्यू ऑपॉर्च्युनिटीज. तर आजचा आमचा जो प्लॅन आहे, आम्हाला आता निघायचं पुण्यासाठी, कारण आमचं श्रीरामपूरचं काम पूर्ण झालेलं आहे, प्रोजेक्ट्स फायनल झालेले आहेत, डील्स क्लोज झालेले आहेत. तर आता निघायचं पुण्यासाठी, कारण पुण्याचं पण काम आहे पेंडिंग. तर आता ब्रेकफास्ट वगैरे करून आणि निघूया पुण्यासाठी. सो स्टे ट्यून इन द व्लॉग टिल एंड. तर आता पुण्याला निघायचं होतं, परंतु अजून आम्ही श्रीरामपूरमध्येच आहेत, कारण श्रीरामपूरमध्ये पण अजून एक दोन कामं बाकी आहेत. तर आता चालू आहेत आम्ही व्हिजिटला. तुम्ही ऊन पाहू शकता, दुपारचे वाजलेले 1:45 आणि ऊन म्हणजे भयानक ऊन आहे. पण जायचं आहे आता लवकर, जवळच एक व्हिजिट आहे, तर ती व्हिजिट करून यायचे. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आय थिंक मग निघायचं आहे पुण्याला. तर असा प्लॅन आहे. तर आता चला जाऊया व्हिजिटसाठी. तर भयानक ऊन आहे, पण आता लवकर जवळ साईट व्हिजिट येते, तेवढी साईट व्हिजिट करू आणि येऊन जेवण करून निघू पुण्याला. आता आलेलो आहेत लोकेशनवरती साईट व्हिजिटसाठी. तर यांचं इलेक्ट्रिसिटी बिल ॲनालाइज करून यांची काय रिक्वायरमेंट आहे तसं त्या पद्धतीने त्यांना सोलर पॉवर प्लॅट सजेस्ट करू. तो हा त्याने मला विचारलं कुठल्या वेळेत देतो, त्याला सांगितलं मी तेवढ्या वेळेत तुम्हाला करून देतो, पाठवतो मला. मग ते ऑटोमॅटिक येतं ए थ्रू. का त्याला विचारतो मी इथं काय करू तिथं काय करतो, एकदम प्रॉपर. आणि मला आता तुम्हाला सांगतो, याच्या आधीची जी लीड होती ना, तुम्हाला सांगतो मिनिटात जी ॲड आहे का, हिला मला 313 रुपयाला 34 लीड आले. इथं मला 1100 रुपयाला 292 लीड, म्हणजे ही 9 रुपयाला एक लीड पडली, इथं 4 रुपयाला. तर आता सरांना भेटलो आणि सरांनी खूप काही इन्फॉर्मेशन दिलेली आज, कारण ज्या गोष्टी माहीत नव्हत्या. कारण लेटेस्टमध्ये आलेल्या गोष्टीत काही, जसं की तो व्हॉट्सॲप बिझनेसला मेटा आहे जे आलं आहे, म्हणजे त्यांनी एकदम बिझनेस ओनर्सची किंवा एंटरप्रिनरची लाईफ एकदम इझी करून टाकलेली आहे. जर तुम्ही मेटा ॲड्सवरती जर बिझनेस करत असाल, ऑनलाईनमध्ये बिझनेस करत असाल, तर तिथून तुम्हाला लीड्स आल्या व्हॉट्सॲपवरती. तर व्हॉट्सॲपने पूर्ण AI एजंट दिला, तुम्हाला बॉट दिले की ते तुमच्या कस्टमरसोबत ऑटोमॅटिक चॅट करत राहतात. तुम्हाला फक्त त्याला ट्रेन करायचं थोडंसं. सरांचं म्हणजे खूप छान आहे. 1 आर्मी पूर्ण बिझनेस रन करतात, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आहे, आणि पूर्ण ॲक्टिव्ह आहेत. मेटा ॲड्स AI बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर डेफिनेटली आजच्या काळामध्ये AI पाहिजेच आणि ऑप्शनच नाही, आणि ते शिकणं गरजेचं आहे. पण AI वापरताना त्याचे उत्तर स्वतः चेक करून दिलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. हां, थोडं ते 100% थोडी सगळं खरं सांग. त्याला जेवढी माहिती आहे तेवढं तुम्हाला देणार, बाहेरचं काही सांगणार नाही. आम्ही विचार केला की AI येईल, आमच्या धुणे भांड्याचं कामं करेल, हे करेल. आता AI आले, सगळे क्रिएटिव्ह काम करते, माणसाला धुणे भांडे करावं लागले. असं आहे, ती जी भीती होती ना, मला असं म्हणायचं, ज्याला भीती होती की AI मुळे असं होईल तसं होईल, पण AIच्या जर तुम्ही सोबत गेले त्याचा यूज करून घेतला तर तुमचा फायदा आहे. पण जेमिनीवर आपण व्हिडिओ वगैरे टाकलो तो ॲनालिसिस करतो, आणि ChatGPT व्हिडिओ पाहू शकत, वाचू शकत, तो इमेज वाचतो. आता सरांचा स्टुडिओ पाहूया कसं ते स्टुडिओमध्ये आहे, त्यांचं सेटअप वगैरे पूर्ण. पॉडकास्ट वगैरे घेत असतो. सरांचा पॉडकास्टचा सेटअप आहे इथेच. ते पॉडकास्ट वगैरे घेतात. त्याच्यानंतर काही व्हिडिओ इथं बंद करतो. ग्रीन स्क्रीनवरती काही त्यांचे न्यूज रिलेटेड किंवा जे काही त्यांचा निश आहे त्याच्या रिलेटेड ग्रीन स्क्रीनवरती पाहू शकता त्यांच्या यूट्यूब चॅनलला. यूट्यूब चॅनलची लिंक खाली टाकतो, तर ते या ठिकाणी आपण शूट करतात. तर आता 2 गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे साईट व्हिजिट होती ते पण झाले, परंतु त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गप्पा खूप झालेल्या आहेत. कारण सर पण सिमिलर फील्डमधले ते जवळपास, कारण ते पण मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, AI वगैरे पूर्ण यूज करतात, प्लस कॉन्टेंट क्रिएशन करतात. त्यांचा पॉडकास्ट पण यूट्यूब चॅनल आहे, पॉडकास्ट करतात त्या चॅनलवरती. चला आता श्रीरामपूरची फेमस लस्सी पिऊया. असा विषय, आम्हाला लस्सी पार्सल घ्यायची, कारण इथं खूप गर्दी आहे, पाहू शकता. तर आता घेतलेली लस्सी आणि चाललो घरी. तर आता मस्तपैकी जेवण वगैरे केलेलं आहे आणि थंड लस्सी पिलेलं आहेत, आणि दुपारचे वाजलेले आहेत काहीतरी 4. त्याच्यामुळे आता मस्तपैकी 1 घंटा झोप घ्यायची 5 वाजेपर्यंत, आणि 5 वाजता उठायचं आणि परत जायचं कामाला. अजून श्रीरामपूरमध्येच आहेत, पुण्याला जाऊ बोललो होतो, परंतु अजून पुण्याला नाही गेलेलो आहे. श्रीरामपूरमध्येच आहेत. अजून व्हिजिट्स आहेत, 2 व्हिजिट्स आहेत अजून, तर ते 2 व्हिजिट पण करायच्यात. आणि आता मस्तपैकी आराम करू. तर आता कॉफी वगैरे घेतली आणि आता जायचं साईट व्हिजिटसाठी.
तर मित्रांना भेटायला चाललोय तर त्यांचं सामान आहे बघू शकता तुम्ही. बुक्स आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आहे अजून इन्स्ट्रुमेंट्स. डॉक्टर आहेत ते तर त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत या खोक्यामध्ये आणि खालच्या पिशवीमध्ये त्यांचे बुक्स आहेत. मित्रांनो तर पुण्याला जायचं झालं होतं प्लॅन ॲक्च्युली. सकाळी ब्लॉगमध्ये मी बोललो की पुण्याला जायचं आहे आज, पण आता थोडंसं काम असल्यामुळं मग काय झालं आता पोस्टपोन झालं आहे. आणि आज श्रीरामपूरमध्येच कामं पूर्ण करण्याचा आम्ही विचार केला. त्याच्यामुळे आता पुण्याला जाण्याचा प्लॅन हा उद्यावर गेलेला आहे. त्यामुळे आज तर आम्ही श्रीरामपूरमध्येच आहे. तर आता चाललो आहे क्लिनिकमध्ये डॉक्टरांना भेटायला. त्यांची भेट घेतलेली आहे आणि आता निघलेले आहेत घरी. तर आता आलोय पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्यासाठी आणि आता जायचंय घरी. आणि श्रीरामपूरची एक प्रसिद्ध भेळ आहे, त्यांच्याकडून भेळ घेतलेली आणि त्याच्यानंतर पेट्रोल पंपावरती आलेले पेट्रोल भरण्यासाठी गाडीमध्ये. आणि आता जाऊया मस्तपैकी घरी. तर आता पोहोचलोत घरी, थोडासा आराम करू, जेवण करूया, सकाळी जरा लवकर निघायचं. तर आता जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे आणि IPLची मॅच चालू आहे तिथं. IPL बघत बघत जेवण केलं आहे. आता आजचा ब्लॉग एडिट पण करतोय. तर ऋषी पण बसलेला आहे, ऋषी आणि मी दोघं सोबत एडिट करतोय आणि मॅच पण बघतोय. मॅच पण मस्त चालली आहे. ऑफ रोडिंगला कुठं आहे सांग, त्याच रस्त्याला ऑफ रोडिंग करायचं. कुठं जायचं ऑफ रोडिंगला? लांब कुठे सांग? डोंगरात नदीत? इलेक्ट्रिक गाड़ी को कोई पानी में नहीं डालते. नहीं ना ना अगर ना क्या होता है इलेक्ट्रिक को पानी में डालने से? बंद पडेल का? खत्म. 4x4 पण आहे त्याच्यात आणि ऑफ रोडिंगचा बोर्ड आहे. 4x4 लावलं तर ती पुढं 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 चालली. मला मला ब्लू आवडते. ब्ल्यू नाही ते थारमध्ये. ब्लॅक ब्ल्यू आहे थार? नाहीये. ब्लू येणार तर फर्स्ट नंबरवर आहे. ती व्हाईट आहे ना, व्हाईटमध्ये भेटते ना ती. ती स्टार आणि थारबॉक्स थोडीशी सेम आहे पण त्यांची थार रॉक थोडी लांब आहे, थोडीशी मोठी आहे. 4x4 नदी जायची नदी. नाही त्यांनी पार्ट्स आहे ना जास्त मोठे केले. फक्त थारबॉक्स आणि थारमध्ये डिफरन्स दाखवले. सियाराचं ते मागून हे केलं ना त्यांनी. लोकला थार घ्यायची आहे, थार 4x4 ब्लॅकमध्ये. आणि मग आता आम्ही जाणार ऑफ रोडिंगला फुल. 5 विकेट 75 171 चिकनमध्ये. कशाला मॅच बदलू पण शकते. 132 रन्स होते मुंबईचे. 4 ओव्हरमध्ये त्यांनी 1200. बरं तिलक वर तुला करणार मुंबई हरली तरी काय नाही. 5 IPL जिंकून चांगले. बाकीचे एकच जिंकलेले. KKR 3 जिंकून झालेली आहे. CSK पण 5 एकच जिंकली. मागच्या वर्षी जिंकून नाही. आपण आपलं सकाळी निघू आणि पुण्याला जर का मॅच असली तर पहिले कुठं राहिले होते? त्याच्या पहिले मुंबईला, त्याच्या पहिले नगरला, आपल्या नगरला, त्याच्या पहिले पाथर्डीला, त्याच्या पहिले इथे पाथर्डीला, त्याच्या पहिले जन्मच नाही. पाथर्डी पाथर्डी माहिती आहे? पाथर्डी माहिती ना? कुठे आहे? हं? कुठे आहे पाथर्डी? शिर्डीचे तुकडा. इकडे तिकडे रस्ता पाथर्डी. पाथर्डी इकडे आहे ना. राहुरी इकडं पाथर्डी चांगलं बुंदी. आमची स्कूलमध्ये तर पाथर्डीला एक काका स्कूलमध्ये मुली आहे. काका ते आम्हाला बोंबले तन्मय बोंबले. इकडे पाथर्डी गेलो ना. होय. मोठ्या देवीला जाऊन आलो आम्ही. हा तिथून थोडंसं पुढं तर मोठं देव आहे. मोठं देवीचं पुढं गाव आहे आमचं असं. ते छोटं गाव ते
दोन-चार गाव आहेत ना? छोटस एकदम छोटस गाव छोटेच आहे. गाव आहे ना. हा ते छोटं एकदम छोटंसं गाव. अशी थोडा ब्रेक मारला पण ती थांबलीच नाही ती गाडी सुटलीच ती direct. जुनी गाडी होती काय माहित नाही. समोर बसली होती का? नाही हार बांधलेला होता. अच्छा. मग ही काय स्विफ्ट आमची 10 वर्ष काहीच नाही झालं नाही झालं होतं त्या दिवशी. हा तेवढा टक्कर मारली लोणीला पंपर होतं. नाही नाही टेल लाईट असतो ना त्या खाली टू व्हीलर स्पीड ब्रेकर आपली गाडी हळू ते काय लग्न होतं ना ते चाललं होतं ते हळू चालू मार काय झालं आम्ही हळू चालू सगळी इकडे मेन जण मेन असतात का ते इकडे बसलेले लोणीला मामा आहे ना टू व्हीलर मागून करायला कंपनी माणूस पण कंपनीचे माणूस किती वाजता 12 वाजता सकाळी 6 शाळेला उठायचं शाळेला किती वाजता निघायचं 8 तिथून 8ला निघायचं किती वाजता असतं शाळा 8 8ला मी तू किती वाजता निघतो बरं पावणे 8. आता मस्तपैकी झोपण्याची तयारी करूया आणि हा ब्लॉग इथेच संपूया. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिटर शिकवून करा काय करा काय काय करा म्हणतोस तू? लाईक करा सबस्क्राईब करा. असं आहे. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.